आता या ठिकाणी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी आणि अर्जुन ज्यांना नेहमी माझे गुरु त्यांना बघितलं की गुरु अर्जुन घरात जास्त करून दोन लोकांना गुरु मानले या क्षेत्रामध्ये, एक वाल्मिक गायकवाड आणि एक गोविंददादा गायकवाड गाडे. पण जास्त करून गोविंद गाडेचंच नाव आणि त्यांचे गाणे तो गात होता. त्यांना गोविंद गाडेवर खूप विश्वास होता की यांचं गाणं आणि ते तुमचे कोणतेही गाणं असो त्या गाण्याला लोकप्रिय त्यांनी केलेले. कोणी गाव की न गाव पण त्यांनी गायलेत. तुमची गाणे आनंद शिंदे पण गायले पण नंतर गायलेत, पोखरीकरने पण गायले नंतर गायलेत, मिलिंदने पण गायले नंतर गायले, पण पहिली गाणे तुमचे आमच्या अर्जुन खरातने गाऊन लोकप्रिय केलेले आहेत. तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमचं स्वतंत्र पल 2 शब्द बोला. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध या भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आपल्या समोर व्यक्त होत आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, माझं पण अंतकर पडलं ते हरकत नाही. दगड ठेवतो असू दे. माझा अर्जुन ज्यावेळी दुष्काळ पडला होता या महाराष्ट्रावर, विदर्भातले इकडचे तिकडचे महाराष्ट्रातले लोक मुंबईमध्ये आले पोट भरण्यासाठी. आम्ही आलो होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस गेले 1956ला, माझ्या वडिलाच्या धोत्रामध्ये माझ्या आईने मला बांधलं होतं असं, आणि बाबासाहेबाच्या अंत्ययात्रेला मी आलो होतो. तो काळ मला कळत नाही, पण 56ला आम्ही मुंबईला आलो. नंतर तिथंच माझं शालेय शिक्षण झालं, लग्न झालं, संसार थाटला आणि 71-72ला फार मोठा दुष्काळ पडला. आणि त्या दुष्काळामध्ये महाराष्ट्रातून लोकांची रांग लागली हो या मुंबईमध्ये यायला. आणि कशी कशी पोटं भरले माझ्या मायांनी, काय काय केलं असेल आमच्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे. मी पण त्याच मुशीतलं मी काय मोठा श्रीमंत नाही. तर असं असताना मला एक स्वप्न पडलं. स्वप्न असं पडलं की आमच्या ठिकाणी आमच्या कलावंत आलेले आहेत. म्हणजे घाटकोपर या ठिकाणी कमीत कमी 21 ते 22 टेलर्स आहेत. त्यावेळी 71-72चा दुष्काळ, बरोबर ना. तर मग सहज मी माझे गुरु लक्ष्मणदादा राजगुरू यांच्याबरोबर मी आसरता वेलीचा भेट घेतली. भेटीमध्ये सगळ्यांच्या गाठीभेटी झाल्या आणि नंतर मग आम्ही त्यांना गाणे द्यायला सुरुवात केली. गाणी देत 80-82चा काळ ओळखला. त्यावेळेला माझा अर्जुन खूप लहान होता, 10-12 वर्षाचा होता. 10-12 वर्षाचा होता, पण त्याचं चित्त आणि मन एवढं हे होतं की त्याचे मोठे बंधू हार्मोनियमची कामं करायचे. बघा मगाशी सांगितलं सज्जन शेट्टींनी, हार्मोनियम रिपेअरिंग करणं, हार्मोनियम विकत घेणं हा त्यांचा धंदा होता आणि त्याच्यावरती त्यांचं प्रपंच चालत होता. मग अर्जुनने काय केलं, ते स्वर लहानपणापासून आपल्या श्रवणी घेतले. श्रवणी म्हणजे कानी घेतल्याच्या नंतर हळूहळू मला खरं दाजी म्हणायचे, बघा म्हणे अर्जुन कसं गाते, छान गाते अर्जुन, बघा बघा हे गाडी बघा. अर्जुन म्हटलं की अर्जुनने काय करायचं, सा लावायचं आणि मग खरं दाजीने असा हार्मोनियम घ्यायचं, सामध्ये असा उंच आवाजात गायचा तो, आणि तो कोवळा आवाज त्याचा खूप आवडायचा मला. मग ज्यावेळेस मी त्याला मांडीवर घेतला, म्हटलं आता अर्जुन, म्हटलं बघ मी तुला जे काय गाणं देईल तू फक्त पाठांतर करायचं. आणि अर्जुन असं करता 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 असा काय सरकला पुढे, मलाच माहीत नाही हा कधी गेलाय पुढे. आणि मग मी म्हटलं, एक दिवस मला त्याचा असा रिंगफोन त्यावेळेला होते. म्हणले गुरु म्हणे माझा ठाण्याला कार्यक्रम आहे म्हणे सामन्याचा, बरं का त्या काळी. आणि म्हणे मग कसा काय कार्यक्रम करू, म्हटलं घे ना म्हटलं कार्यक्रम, कोण आहे तुझ्या अपोजिटला.
तर ती कोणती काय तिचं नाव होतं आता मला आठवत नाही, मीनाक्षी थोरात. हां. आणि तिनं काय केलं माहिती का, ते दोघांचा ठाण्यामध्ये सामना, आणि मग मला बोलवलं. गाण्याची एक लाईन मी लिहायचो, आता लिहून पुढं गाऊन पुढं जायचं, मला मी भांबावून जायचो, आता कधी याला दुसरं लाईन देऊ, झालं का म्हणायचं. आणि मी काय करू म्हटलं, काय करू काय. पण त्यांनी मला असं हैराण केलं त्या ह्याच्यामध्ये, त्या सामन्यामध्ये, की अक्षरशः म्हणे बाबा कसं काही पोरं एवढं चपळ झाले म्हटलं. मग नंतर त्यांनी क्लास केला गाण्याचा, फार मोठं त्याने योगदान दिलं समाजासाठी. आणि योगदान दिल्याच्या नंतर देखील तो एवढा फेमस झाला, हा 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 म्हणता म्हणता आनंद शिंदे त्याच्यावर भाळला. आणि आनंद शिंदे भाळल्याच्या नंतर मग का, तर मग त्याचा हार्मोनियम असा पाण्यासारखा वाजवायचा ना तो, की लोक बघत राहतील. त्या आनंद शिंदेला असा उचलायचा तो, त्यांनी जर का गाणं सोडलं किंवा आलाप मारून शेरशायरी मारून सोडली, असा उचलून घ्यायचा तो की आनंद शिंदे पिक्का पडायचा. म्हणून अर्जुनला त्यांनी जवळ केलं. डे नाईट करायचा हा आनंद शिंदेच्या संगती या एप्रिलमध्ये कालच्या. लागलं त्याला, हे लागलं ते काय त्याला ते ह्याचं काय त्याला म्हणतात रे रोग, ते कावीळ झालं त्याला. आता कावीळमध्ये काय झालं माहिती का, त्यानं कावीळकडे लक्ष दिलं नाही कार्यक्रमामुळे, ते कावीळ पोटात उतरलं आणि त्याचे प्रकरण पुढं आलं, ह्या फळाला आलं. मग मला काय म्हणायचं, तुम्ही समाजासाठी जे माणसं जी लेकरं झगडतात, आणि त्यासाठी तुम्हाला काही वाटत नाही का, कुणालाही असो कुणी असो, कुणाचं नाव घेत नाही मी, बरोबर का. तर मला काय म्हणायचं म्हणजे माझ्या अर्जुनचा या महाराष्ट्रामध्ये या समाजासाठी फार मोठा वाटा आहे कार्याचा. त्या अर्जुनसाठी माझ्या समाजाने काहीतरी करायला पाहिजे होतं, पण त्यासाठी काही केलं नाही, म्हणून मला दुःख होतं. सांगायचं आपले सगळं भरपूर सांगायला भरपूर दिवस जाईल मला, पण मी थोडक्यात आटोपते. का माहिती आहे का, वेळ नाही, अपुरा वेळ आहे आपल्याकडे. अर्जुनचं गुण जर का सांगायचं, एखादं जर का मी गाणं लिहिलं ना, मी गाणं लिहून बघ बरं कशी ही लाईन आहे बरोबर, ही कसा अंतर आहे बरोबर आहे, ह्याला बरोबर चाल, डायरेक्ट थांबा 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 म्हणायचं, लगेच हार्मोनियम लावून लगेच मोकळा, लगेच अंतराची लगेच चाल मोकळा गाऊन. अरे बापरे म्हणायचं, काय डोकं आहे, मी कौतुक करायचो. तर असा आपल्यातून, आपल्या समाजातून एवढा मोठा कलावंत आपल्याला सोडून गेलेला आहे. तर या समाजामध्ये कलाकाराची फार मोठी नुकसान झालेलं आहे कलावंताच्या ह्याच्यामधून. तर सांगायचं तात्पर्य असंच आहे, एवढंच आहे की कुठल्याही कलावंताला गेल्याच्या नंतर किंवा हयातीत असताना आपल्या समाजाने काही ना काहीतरी हेल्प मदत केली पाहिजे. कारण का त्याचं एकच ध्येय असतं कलावंताचं, त्यातला मी एक आहे. काय असतं, समाजाला काय द्यावं, समाजाला काय द्यावं, समाजाने काय द्यावं, काय त्या समाजाने त्याला द्यावं, हे समाजाला कळालं पाहिजे. आता आमचं काय, माझ्या आता 73-74 वय चालू आहे. तर मला एवढंच म्हणायचं आहे की कलावंतांनी ज्यावेळेस आपलं सर्वस्व लावून ज्यावेळेस समाजाला आपलं सर्व अर्पण करतो, समाजाकडे प्रपंचाकडे लक्ष देत नाही, तो सगळं काय बाबासाहेब 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 बाबासाहेब. मग मला सांगा, त्यांनी जर का प्रपंचाकडे जर का लक्ष दिलं तर समाजाचं काय होईल, हा समाजाने विचार केला पाहिजे. तर त्यासाठी मी म्हणतो की याच्याही नंतर असे अर्जुन भरपूर होणार आहेत, अर्जुन भरपूर होतील, पण त्या लोकांना सपोर्ट करणं हे समाजाचं काम आहे. आणि समाजाने त्याला जर का दुर्लक्ष केलं तर काही खरं नाही हो साहेब. आता हे आमचे साहेब आहेत, साहेब फार मोठी माणसं आहेत, फार मोठी माणसं आहेत ही. पण काय एक हे म्हणजे दुर्दैव तर आपल्यामध्ये नाहीच म्हणा, पण एक साधीशी गोष्ट आहे का, माझ्या बोलता उद्देश एवढाच आहे की आत्ता जे आपण थांबलो आपल्या अर्जुन खरातांना श्रद्धांजली वाहण्यासाठी किंवा त्यांच्या आठवणी ताज्या करण्यासाठी, तर त्या आठवणी आजच्याच पुरत्या नव्हे तर हमेशा आयुष्यभर
कुटुंबियांनी आपल्या ध्यानात ठेवाव्यात आणि सतत 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 त्यांची आठवण, त्यांच्या आठवणी गाठीला मारून ठेवाव्यात. एवढंच सांगून मी माझे शब्द अपुरे करतो, शब्द पूर्ण करतो.